नमस्कार मित्रांनो. बजेट 2026 जाहीर झालंय आणि शेअर बाजार थेट 2% खाली कोसळलाय. निफ्टीमध्ये ही घसरण का झाली? कारण STT वाढलाय. पण पगारदार लोकांसाठी काय? महागाई वाढणार की कमी होणार? आणि या गडबडीत गुंतवणुकीच्या या 3 सिक्रेट संधी कोणत्या आहेत? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. या बजेटचे 5 सर्वात मोठे परिणाम काय होणार आहेत ते बघूया. पहिला मोठा धक्का, STT हाईक. जर तुम्ही FNO ट्रेडर असाल तर तुमच्यासाठी ही वाईट बातमी आहे. STT वाढल्यामुळे ट्रेडिंग आता महाग पडणार आहे. दुसरा बदल, टोबॅको प्राइस. जर तुम्ही सिगरेट किंवा पान मसाला वापरत असाल तर खिसा अधिक रिकामा करायला तयार राहा. यावर एक्साईज ड्युटी वाढली आहे. तिसरा बदल, लखपती दीदी 2.0. महिला उद्योजकांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. लखपती दीदी योजनेचा पुढचा टप्पा येतोय, ज्यामुळे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. चौथा बदल, खेलो इंडिया. बजेटमध्ये स्पोर्ट्स इन्फ्रावर भर दिला आहे. याचा अर्थ नवीन स्टेडियम्स आणि स्पोर्ट्स फॅसिलिटीज तयार होतील. पाचवा बदल, महाराष्ट्र स्पेसिफिक. महाराष्ट्रासाठी मुंबई मेट्रो फेज 3, पुणे IT कॉरिडॉर आणि नागपूर डिफेन्स कॉरिडॉरला विशेष चालना मिळाली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, टॅक्स स्लॅब्समध्ये काय बदल झालाय? प्रामाणिकपणे सांगायचं झाते, काहीच नाही. टॅक्स स्लॅब्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. होम लोनवर मिळणारी 2 लाखांची सूट तशीच आहे आणि NPSमध्ये मिळणारी जास्तीची 50,000ची वजावटही कायम आहे. थोडक्यात, पगारदार वर्गाला या बजेटमधून फारसा दिलासा मिळालेला नाही. मार्केट पडते म्हणून घाबरू नका, कारण संधी तिथेच असते. माझ्या मते या 3 क्षेत्रांवर लक्ष ठेवा. 1. इन्फ्रास्टॉक्स. खेलो इंडिया आणि मेट्रो प्रकल्पांमुळे स्टेडियम कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा कंपन्यांना फायदा होईल. 2. PSU बँका. सरकारी बँकांकडून चांगल्या डिव्हिडंडची अपेक्षा आहे. 3. सोनं. जागतिक अस्थिरतेच्या काळात सोनं नेहमीच सुरक्षित गुंतवणूक ठरतं. तर मित्रांनो, बजेट 2026 हे मिश्र स्वरूपाचं आहे. ट्रेडर्ससाठी कडू, तर इन्फ्रा आणि महिला उद्योजकांसाठी चांगलं आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारने टॅक्स स्लॅब्समध्ये बदल करायला हवा होता का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला पाठवा जो आज शेअर बाजार बघून टेन्शनमध्ये आहे.